हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, तुम्हाला माहिती आता नवीन फ्लॅट घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये आता नवीन नवीन गोष्टी घ्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि ना त्याच्यासाठी आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट घेतली आम्ही महत्त्वाची फ्रीज. आणि आणखी एक वस्तू घेतलेली ती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळणारच आहे आणि मे बी थंबनेलवरून तुम्हाला कळलेलंच असणार आहे. कारण कसं आहे ना, आता त्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. फ्रीज तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की आता इथे राहायचं आहे म्हटल्यावरती तुम्हाला काही ना काही गोष्ट ठेवायला लागणार. आणि आता आम्ही जाये करतो ना, आम्ही तिथेच राहतो मॅक्सिमम, मध्ये मध्ये इथे येतो तर आई बाबांजवळ राहतो ना, आणि मग इथे येतो. त्याच्यामुळे जर काही एखादी गोष्ट असेल आणि ती स्टोरेज करायची असेल तर आम्हाला त्याच्यासाठी फ्रीज खूप गरजेचा होता. सो आम्ही ना खूप मेहनतीने आणि आम्ही स्वतः जाऊन दुकानात जाऊन चूज केलेलं आहे. असं नाही की बा आईबाबांसोबत गेलो त्यांनी जो सांगितलं तो चूज केला. आम्ही स्वतः आमच्या चॉईसने निवडलेला आहे. त्याच्यामुळे खूप मेहनत लागली आहे आणि इथल्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण चूज केलेल्या, त्याच्यामुळे खूप लक्षात राहण्यासारखं आहे. सो आजचा व्हिडिओ बघा. अरे अरे ते बनवून गेला, धरून ठेवतो बाबा. तो आमचा फ्रीज आलाय. मी जिन्याने ते वाटलंच काय प्रॉब्लेम नाही. हां बस जाऊ दे दादा. सो गाईज, आम्ही फ्रीज घेतलेला आहे आणि तो फ्रीज आता इथे आलेला आहे. ॲक्च्युली आम्ही काल गेलो होतो बुक करायला आणि आज आपलं फ्रीज आलेलं आहे. आता आपल्याला जिन्याने जावं लागणार आहे. खूप खुश आहे आम्ही. LGचा फ्रीज घेतला आहे, मस्त आहे. सिल्वर कलरचा फ्रंट त्याचा. कर बघा कसं झालं आहे. कुठे जागा नाही राहणार, इथे ठेवू शकतो. सध्या इथेच राहू देऊ. हळूहळू खाली बघा. हां भीती वाटते ना रे आपल्याला प्लीज. हां अजून मी घर म्हणजे आमचं सेट व्हायचं राहिलेलं आहे. सो इथे जरा असा पसारा वगैरे दिसतोय, पण जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ बघण्यात आला असणार आहे त्यावेळेस घर ऑलरेडी सेट झालेलं असणार आहे. आम्ही फ्रीज इथे लावू का इथे लावू जरा कन्फ्युजनमध्ये होतं, पण इथे जागा कमी होऊन गेली असते म्हणून तिथेच. नाही रे, जागा कमी होऊन जाईल प्रति. हां आणि इथे स्वयंपाक करायचं म्हटल्यावरती आणखी स्पेस कमी होऊन जाईल. आपण डोअर इकडे करायचं का, या साईडला डोअर करायचं का मग त्याचं? इकडे केलं तर मग आपण इथं ठेवणार ना तर डायनिंग टेबल. ठीक. ओके. सो हे बघा, हा आहे आमचा फ्रीज. करा ओपन तुमच्या. हा पण याच्यात पण येईल का? तू कर. कंटिन्यू करा, पॉज करा. खालचं पण राहतं ओपन. व्यवस्थित बघून घे काय काय वॉरंटी काढायला. आता बघा फ्रीज बंद केलाय, दरवाजे 1 तास असेच उघडे ठेवायचे. अच्छा, आतमधून बघा ते केमिकलचा वास येतो, तो सगळं निघून जातं ट्रान्सफर मधून आणि ते थोडंसं बाहेरून उचलून वगैरे आलं. गॅस पण याचा हल्लेलं असतं, ते पण सगळं सेट होतं. 1 तासानंतर दरवाजा बंद करायचा, स्विच चालू करायचं, कंटिन्यू करायचं 1 तास. चला आता दुसरी गोष्ट, फ्रीजचं काम झालं. आता आहे वॉटर फिल्टरचं काम. पाणी स्वच्छ झालं की मग काही टेन्शन नाही. सो आज आम्ही आता वॉटर फिल्टर बसवतोय. टेस्टिंग चाललं आहे ते. तुझे असते ना तिथे ठेवू आपण पुढे जाऊन. हे बघा वॉटर फिल्टरचं काम झालं. चालू करून दाखव. चालूच आहे. आणि पाणी मगमध्ये पाणी भरून दाखव ना कसं पाणी जाणार आहे. तर व्यवस्थित चालू तर झालेलं आहे. चला शुभारंभ करा. हां नीट बघ.
हां बरोबर बरोबर बरोबर. बंद कर पहिले पहिले पूर्ण टाकी भरल्यानंतर आपल्याला परत ते काढायचं आहे. ठीक आहे, आपल्याला एक्सपेरिमेंट होता फक्त हा. झाला सक्सेसफुल. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तो फ्रीज महत्त्वाचा होतं आणि फिल्टर महत्त्वाचं होतं. आणि हे फिल्टर आहे, आरो नाही आहे. मुद्दाम आम्ही आरो नाही घेतलं. आरोमध्ये कसं असतं ना, मिनरल्स जे असतात ना पाण्यातले क्षार ते निघून जातात. ते अगदी तुम्हाला पाणी एकदमच म्हणजे खूपच अतिशुद्ध केलेलं पाणी तिथे देतात, जे तुमच्या शरीराला गरजेचं नाही आहे. तुमच्या शरीराला मिनरल्स, आपल्या शरीराला म्हणजे मिनरल्सची गरज आहे, तर ते सगळं काढून टाकतं आरो. त्याच्यामुळे आम्ही पाणी आरोचं नाही केलेलं आहे. माझ्या घरीसुद्धा म्हणजे आम्ही जळगावला फिल्टरच होतं, फक्त पाणी फिल्टर करून यायच होतं. आता पण आम्ही फिल्टरवालंच लावलेलं आहे. सो असं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.